आजचा व्हिडिओ पाहिला तर तुमच्यापैकी 90% लोक आजपासूनच डाळिंब खायला सुरुवात करतील। डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळी पोषक तत्वे आहेत जी अगदी कमी फळांमध्ये बघितली जातात आणि त्यामुळे आपल्याला त्याचे अनगिनत फायदे होतात। जर तुम्हाला वाढलेल्या पित्ताचा त्रास असेल, अजीर्णाचा त्रास असेल, अरुची असेल किंवा कावीळ असेल किंवा रक्तवाढीसाठी पाहिजे असेल किंवा लहान मुलांचा खोकला असेल, ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डाळिंबाचा वापर करू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये ह्या डाळिंबाचे आरोग्यदायी फायदे बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी डाळिंबाचं सेवन केलं असेल, परंतु डाळिंब खाताना आपल्याला त्याचे काय काय फायदे होऊ शकतात हे तुम्हाला माहित नाही। जर तुम्हाला हे फायदे देखील माहित झाले तर तुम्ही आवर्जून डाळिंबाचं सेवन करायला सुरुवात कराल। तर डाळिंबाचे अनगिनत फायदे आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत। आरोग्यासाठी डाळिंब हे आवळ्यानंतर सगळ्यात श्रेष्ठ फळ समजलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या डाळिंबाचे वेगवेगळ्या आजारांवर कशा उपयोग करू शकतो, तसेच किती प्रमाणात घ्यावे, कोणी खावा कोणी खाऊ नये, तसेच कधी खावे, ह्या सगळ्यांबद्दलची माहिती आपण बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की डाळिंबाला कोणत्या नावाने ओळखलं जातं। मराठीमध्ये डाळिंब म्हणतात, हिंदीमध्ये अनार म्हणतात, संस्कृतमध्ये डाळिंब म्हणतात, आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या नावांनी याचा उल्लेख आला आहे, जसे की रक्तबीजा, दंतबीजा, शुक्रवल्लभा, शुक्रप्रिया, तसेच इंग्लिशमध्ये पोमेग्रेनेट असं म्हणतात। आता आपण बघूयात की ह्या डाळिंबाचे आयुर्वेदानुसार कोणते कोणते गुणधर्म सांगितले आहेत, म्हणजे त्याची चव कोणती आहे, वीर्य, विपाक आणि वेगवेगळे गुणधर्म काय आहेत। भावप्रकाशामध्ये डाळिंबाचे पुढील प्रमाणे वर्णन केले आहे। डाळिंब हे स्वादू म्हणजे गोड, कषाय म्हणजे थोडेसे तुरट आणि आम्ल म्हणजे थोडेसे आंबट, त्रिदोषज्ञ सांगितले आहे। लघु म्हणजे पचायला हलके सांगितले आहे। दीपन काम करणारे म्हणजे आपल्या शरीरातील जठराग्नी प्रदीप्त करणारे आहे। पाचन म्हणजे पचनक्रिया सुधारणारे आहे। हृदय म्हणजे हृदयासाठी हितकारक आहे। ग्रहणी दोष नाशनम म्हणजे ग्रहणीचे विकार, IBS सारखे आजार आणि अतिसार यामध्ये अतिशय उपयुक्त मानले आहे। जो डाळिंब आंबट आहे तो वात कमी करतो, परंतु कफ आणि पित्त मात्र वाढवू शकतो। गोड डाळिंब हे अधिक श्रेष्ठ मानले आहे आणि ते त्रिदोषक शामक सांगितले आहे। आयुर्वेदानुसार डाळिंबाचे गुण म्हणजे रस हे मधुर, कषाय आणि किंचित आम्ल, गुण म्हणजे लघु असं सांगितले आहे। आता आपण बघूयात की ह्या डाळिंबामध्ये कोणती कोणती पोषक तत्वे आहेत। डाळिंब हे अतिशय पौष्टिक असे फळ आहे। त्यामध्ये अनेक जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आहेत। डाळिंबातील प्रमुख पोषक तत्वे ही पुढील प्रमाणे आहेत, जसं की व्हिटॅमिन सी जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, व्हिटॅमिन के जे हाडांच्या आरोग्यास आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस उपयुक्त आहे, फॉलेट म्हणजे व्हिटॅमिन B6 आपल्या पेशींची वाढ आणि लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी उपयुक्त आहे, प्रेग्नन्सीमध्ये अतिशय उपयुक्त आहे, पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि स्नायूंच्या कार्यासाठी अतिशय आवश्यक आहे, तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स जे पचनक्रिया सुधारण्यासाठी, पोट भरल्याची भावना टिकून ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत। यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्यास मदत करते। अल्प प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आहे जे आपल्या स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी अतिशय उपयुक्त आहेत। अल्प प्रमाणात कॅल्शियम आहे जे आपल्या बोन हेल्थसाठी, दातांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत। तसेच भरपूर प्रमाणात पॉलिफेनॉल्स आहे जे हृदयाच्या आरोग्यासाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते। आता आपण बघूयात की ह्या डाळिंबाचा आपल्या आरोग्यावर कसा फायदा होतो, कोणत्या कोणत्या आजारांवर कशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो। तर सगळ्यात पहिलं म्हणजे पचन संस्था। पचन संस्थेवर डाळिंबाचं अतिशय चांगलं काम बघितलं जातं। आयुर्वेदानुसार डाळिंब हे दीपन पाचन करणारे म्हणजे आपली भूक वाढवणारे, पचनक्रिया व्यवस्थित करणारे सांगितले आहेत। यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, पोट साफ व्हायला मदत होते, आतड्यांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते, चांगल्या आतड्यातील जीवाणूंच्या वाढीस म्हणजे गट हेल्थसाठी अतिशय उपयुक्त आहेत। यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आतड्यातील इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होते, पोटफुगी होणे, अपचनाचे त्रास होणे अशा वेगवेगळ्या समस्यांमध्ये डाळिंब खाण्याचे फायदे होऊ शकतात।
जर तुम्हाला अतिसार, बद्धकोष्ठता किंवा इतर पचनाचे आजार असेल तर तुमच्या आहारामध्ये डाळिंबाचा समावेश अवश्य करावा. डाळिंब हे दीपन पाचन करणारे तसेच ग्राही देखील सांगितले आहेत. आता आपण बघूयात रक्तवह संस्था सर्क्युलेटरी सिस्टीमवर ह्या डाळिंब खाण्याचा काय फायदा होतो. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत, विटॅमिन्स आहेत, खनिजांनी समृद्ध असे फळ आहेत, त्यामुळे रक्ताभिसरण प्रणालीच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तवाहिन्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांचे कार्य म्हणजे एंडोथेलियल फंक्शन सुधारण्यास मदत होते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होते. हृदयाच्या आरोग्याला उत्तम सांगितले आहेत. आयुर्वेदामध्ये याला हृद्य म्हणून सांगितले आहे. पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारण्यास अप्रत्यक्षरित्या मदत होते. डाळिंब खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही, पचनक्रिया चांगली राहते, त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल तयार होत नाही आणि एकूण आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. शरीरातील पेशींना ऑक्सिजन आणि इतर पोषक द्रव्ये पोहोचविण्याच्या प्रक्रियेला आधार मिळतो. डाळिंब खाल्ल्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी अमृतच समजलं जातं. डाळिंबाचे फायदे रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी तर अतिशय उपयुक्त आहे. डाळिंबातील पॉलिफेनॉल्स आणि इतर अँटीऑक्सिडंट शरीरातील इन्फ्लामेशन कमी करायला मदत करते, त्यामुळे श्वसन मार्गातील इन्फ्लामेशन देखील कमी होण्याचे काम होते, फायदा होतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. डाळिंबातील अँटीऑक्सिडंट फुफ्फुसांच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, कारण की यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक आहेत, त्यामुळे वारंवार इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. हृदय आणि रक्ताभिसरणाला आधार देते. त्यात फुफ्फुसांसह ऊतींना देखील ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो. डाळिंबाला शुक्रवल्लभा, शुक्रप्रिया म्हटलं आहे. तर ह्या डाळिंब खाल्ल्यामुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर काय फायदा होतो याबद्दलची माहिती बघूयात. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, पॉलिफेनॉल्स भरपूर प्रमाणात आहेत. अँटीऑक्सिडंट्समुळे पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी होते, रक्ताभिसरण चांगले राहते, त्यामुळे प्रजनन संस्थेच्या अवयवांचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. व्हिटॅमिन सी आणि पॉलिफेनॉल्समुळे पेशींचे संरक्षणाचे काम होते. शरीरामध्ये एकूण ऊर्जा आणि आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि स्पर्म क्वालिटी, मोटिलिटी चांगली राहायला मदत होते. म्हणूनच डाळिंबाला शुक्रवल्लभा, शुक्रप्रिया असे संबोधले आहे. आता आपण बघूयात मूत्रवाह संस्थेवर डाळिंबाचा काय परिणाम होतो. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे मूत्रपिंडांच्या पेशींचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करते. शरीरातील इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होते. शरीरातील पाण्याची पातळी, वॉटर बॅलन्स मेंटेन राहायला मदत होते. रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहिल्यामुळे मूत्रपिंडांच्या ठिकाणी रक्तप्रवाह चांगला होतो. मूत्रपिंड आपले काम व्यवस्थित करायला मदत करते. जर तुम्हाला लघवी संबंधी काही तक्रारी असेल, लघवीत जळजळ होणे किंवा लघवी साफ न होणे, त्यामुळे जर त्रास होत असेल तर पित्तशामक असलेले डाळिंब खाण्याचा फायदा होतो. नर्वस सिस्टीमवर देखील डाळिंबाचा इफेक्ट बघितला जातो. डाळिंबातील विविध घटक, अँटीऑक्सिडंट्स तसेच पॉलिफेनॉल्स, मॅग्नेशियम हे सर्व मज्जावध संस्थेवर काम करते. मेद्य म्हणून तुम्ही डाळिंबाचं सेवन करू शकतात. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपण घरगुती उपायांमध्ये ह्या डाळिंबाचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आजारांवर कशा पद्धतीने उपयोग करू शकतो. डाळिंब हे उत्तम असे पित्तनाशक आहे. चांगल्या ताज्या डाळिंबाचा रस काढून त्यात खडीसाखर घालून घेतल्याने कसल्याही प्रकारचे पित्त कमी व्हायला मदत होते. डाळिंब हे रुची उत्पन्न करणारे आहे. जर तुम्हाला कोणत्याही कारणाने अरुची असेल तर उत्तम रुची देण्यासाठी तुम्ही डाळिंबाचे दाणे चावून चावून त्याचा रस गिळावा. बऱ्याच जणांना तृष्णा व्याधी असते किंवा तापात किंवा दुसऱ्या कोणत्याही रोगामध्ये फार तहान लागत असते, पाणी पिलं तरी तहान भागत नाही. अशावेळी डाळिंबाचे दाणे खावे किंवा रस काढून तो वरचेवर थोडा थोडा प्यावा. लहान मुलांना जर खोकला आला असेल तर यावर डाळिंबाचा रस, मध आणि साखर घालून याचे वरचेवर चाटण दिल्याने खोकला थांबायला मदत होते. डाळिंबाची साल तोंडात धरल्यामुळे देखील खोकला थांबायला मदत होते. डाळिंब हे हृदय आहे, हृदयाला हितकारक आहे. छातीत दुखत असल्यास, धडधड वाढत असल्यास
डाळिंबाच्या दाण्याचा रस सुमारे 10 ml आणि खडीसाखर 10 ग्रॅम घालून ते प्यावं, त्यामुळे छातीतील दुखणं, धडधड कमी व्हायला मदत होते. ग्रहणी रोग, आव पडणे, ज्यालाच IBS असे म्हणतात, यामध्ये कधी पातळ जुलाब होतात तर कधी आव पडते. तर यावर डाळिंब हे अतिशय चांगले औषध आहे. यासाठी डाळिंबाच्या सालेचा काढा अन्न पचनासाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे भूक लागते, जुलाब थांबायला मदत होते. किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये डाळिंबाष्टक नावाचं औषध मिळतं, ते तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला पातळ जुलाब होत असतील तर डाळिंबाची साल सुमारे 10 ग्रॅम, जिरे 5 ग्रॅम आणि गूळ 10 ग्रॅम असं एकत्र करून सकाळ संध्याकाळ घेतलं तर अतिसार कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला अजीर्णाचा त्रास असेल तर डाळिंबाचा रस 10 ml, 10 ग्रॅम जिरे आणि 10 ग्रॅम गूळ असं घेतलं तर अजीर्ण कमी व्हायला मदत होते. डाळिंबामुळे ब्लिडिंग डिसऑर्डर्स कमी व्हायला मदत होते, रक्तस्राव थांबायला मदत होते. जर तुम्हाला कोळी चिरडल्यामुळे किंवा कुठल्याही विषाने अंगावर पुरळ आली असेल, गांधी आली असेल तर डाळिंबाचा रस त्या ठिकाणी लावावा. डाळिंबाच्या झाडाच्या मुळाच्या साली 10 ग्रॅम, 6 ग्रॅम वावडिंग आणि 6 ग्रॅम इंद्रजव असं याचा काढा तयार करून जर लहान मुलाला दिले तर त्यांचे जंत कमी व्हायला मदत होते. पावसाळ्यामध्ये वारंवार जुलाब होणे, अतिसार होण्याची समस्या बघितली जाते. अशावेळी डाळिंबाच्या सालीचे चूर्ण अर्धा ग्रॅम, जायफळ अर्धा ग्रॅम, केशर पाव ग्रॅम इतके चूर्ण करून मधासोबत घेतले तर त्यामुळे शौचास वारंवार होत नाही. पावसाळ्यामध्ये कावीळ होण्याचे चान्सेस देखील असतात, तर त्यामध्ये तुम्ही डाळिंबाचा चांगला उपयोग करू शकता. त्याच्यामध्ये 20 ml डाळिंबाचा रस, खडीसाखर 10 ग्रॅम घालून ते सकाळ संध्याकाळ घेतलं तर कावीळ नाहीशी व्हायला मदत होते. डाळिंब हे क्षयघ्न म्हणून देखील उत्तम काम करतं. उत्तम पिकलेल्या स्वादिष्ट अशा डाळिंबाचा रस सुमारे 250 ml घ्यावा. त्यामध्ये पिंपळीचे चूर्ण 40 ग्रॅम ह्या प्रमाणात टाकावे. जिऱ्याचे चूर्ण 50 ग्रॅम, सुंठी चूर्ण 50 ग्रॅम, दालचिनी चूर्ण 50 ग्रॅम आणि 10 ग्रॅम केशर घालून 200 ग्रॅम काळा गूळ घालावा. हे सर्व एकत्र आटून त्याचे 10 ग्रॅम वेलदोड्याचे चूर्ण घालावे. 5 ग्रॅम प्रमाणाच्या छोट्या छोट्या गोळ्या बांधाव्यात आणि दररोज सकाळ संध्याकाळ पाव लिटर दुधासोबत तुम्ही ह्या गोळ्या खाव्यात. त्यामुळे क्षयरोग कमी व्हायला मदत होते. डाळिंब हे उत्तम असे स्वर्य आहे, म्हणजे आपल्या आवाजाला चांगलं ठेवण्यासाठी उत्तम काम करतं. अतिशय बोलल्यामुळे शेंदुरासारखे पदार्थ पोटात जाऊन स्वर बिघडल्यामुळे चांगले पिकलेले डाळिंब रोज खावे, त्यामुळे फायदा बघितला जातो. डाळिंबाच्या सालीच्या काढ्याने जर गुळण्या केल्या तर त्यामुळे वारंवार तोंड येणे कमी होते. जिभेवर पांढरी लेअर आली असेल तर ती कमी होते. तोंडाचा वास येत असेल तर तो देखील कमी व्हायला मदत होते. तसेच डाळिंबाच्या सालीचा काढा उत्तम असा व्रणरोपक आहे. तोंडातील जखमा भरून यायला मदत होते. चेहऱ्यासाठी देखील डाळिंबाचा अतिशय चांगला फायदा होतो. डाळिंबाच्या सालीचा फेस पॅक तुम्ही बनवून लावू शकतात. स्किन टायटनिंगसाठी, स्किन ब्राईटनिंगसाठी अतिशय उत्तम आहे. तसेच संशोधनानुसार काही वेळा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, BP कंट्रोल करण्यासाठी देखील डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. आता प्रश्न पडतो, रोज किती डाळिंब खाऊ शकतो? तर छोट्या आकाराचा डाळिंब असेल तर ते डाळिंब तुम्ही बियांसकट खावे. जर मोठ्या आकाराचं असेल तर अर्धा डाळिंब तुम्ही खाऊ शकता. जर ज्यूस घेणार असाल तर अर्धा ग्लास ज्यूस प्यावा. डाळिंबाष्टक चूर्ण तुमच्या प्रकृतीनुसार 5 ते 10 ग्रॅम ह्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. ज्या लोकांना वारंवार कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो अशा लोकांनी डाळिंब कमी प्रमाणात खावे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील रोज डाळिंब खायला सुरुवात करा आणि डाळिंबाच्या अनगिनत अशा फायद्यांचा लाभ घ्या. वेगवेगळ्या आजारांवर घरगुती उपायांसाठी वापर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.